म्हणजे मानवीय संवेदनांनी ओतप्रोत असं व्यक्तित्व आणि बायोसायन्सचे प्रोफेसर, तेही शोध प्रवृत्तीचे. त्यांनी कॉलेजच्या हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांच्या अडचणींचा शोध घेणे सुरू केले. एक मुलगा, आणि तो मॉरिशसचा मुलगा होता, तो अंथरुणाशी असा खिळून होता, झोपला होता अगदी, आणि तो जॉन्डिसने आजारी होता. त्यामुळे त्याला, आणि त्या काळात म्हणजे दिवाळीची सुट्टी असल्यामुळे मेस बंद होते, त्या मुलाला आणखीन डाएट सगळं कंट्रोल होतं. आता खाणार काय तो? ती गोष्ट इतकी साहेबांच्या मनाला लागली की आपण ह्या परदेशातून आलेल्या विद्यार्थ्यांना काय करतो. याच प्रश्नाचं उत्तर शोधताना जन्म झालाय सिम्बायोसिस सोसायटीचा. मेनली त्यांच्या अडचणी 3-4 प्रकारच्या होत्या. एक म्हणजे हॉस्टेलमध्ये राहण्याची अडचण होती, जेवण वेगळ्या वेगळ्या प्रकारचं असल्यामुळे खाण्याची अडचण होती, आणि आर्थिक पण अडचण होती. त्यावेळी साहेबांनी ठरवलं की आपण एक अशी संस्था निर्माण करावी, आणि त्या संस्थेचं ते बॉटनीचे प्रोफेसर असल्यामुळं सिम्बायोसिस लिव्हिंग टुगेदर फॉर म्युच्युअल बेनिफिट ह्या अर्थाचं म्हणून त्यांनी ते नाव ठेवलं. पुण्यात सेनापती बापट मार्गावर थाटाने उभी ठाकलेली ही सिम्बायोसिस सोसायटी तिच्या सुरुवातीला प्राध्यापक डॉक्टर मुजुमदारांच्या घरी एका कल्चरल सेंटरच्या रूपानं पुढे आली. महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून आम्हाला 1 एकर इथे जागा मिळाली, आणि इथं मग सिम्बायोसिसचा बोर्ड लागला, आणि हळूहळू मग त्याचा प्रसार होत गेला. पहिली त्यांची अडचण जी होती भाषेची, ती सोडवण्यासाठी सिम्बायोसिसनं पहिली जी इन्स्टिट्यूट सुरू केली ती इंग्लिश लँग्वेज टीचिंग इन्स्टिट्यूट. ह्या मुलांना इंग्लिश शिकवायचं, आणि मग त्यानंतर ती कुठल्या तरी कॉलेजला मग ॲडमिशन घ्यायची. मग कारण ती बरीच थायलंडपासून सगळ्या प्रकारची मुलं होती, सगळ्या धर्माची मुलं होती. त्यामुळे आम्ही ईदपासून ते दिवाळी, ख्रिसमस सगळ्या प्रकारचे सण आम्ही सगळ्या धर्माचे आम्ही साजरे करायला लागलो. म्हणजे असं आमचं ब्रॉडर आउटलुक होता. म्हणजे आत्ता वसुधैव कुटुंबकम जे म्हणतात,
बाबासाहेबांनी जीवनाचे जे उत्तुंग आदर्श उभे केले त्याची व्यावहारिक भव्यता या स्मारकात जोपासली आहे. अडचणीनं तोंड द्यायला लागलं. बाबासाहेबांना जसा त्यांच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट संघर्षाने मिळवावी लागली, तसाच संघर्ष मुजुमदार सरांना हे म्युझियम उभं करताना झालेला आहे. अनेक प्रकारचे फोन कॉल यायचे की तुम्हाला बाबासाहेबांचं प्रेम का, तुम्ही त्यांचे नातेवाईक आहात का, इथपासून ते धमक्यांचे सुद्धा फोन असायचे. पण ते आम्ही एकदा ठरवलं होतं की आपण हे करायचं. त्याप्रमाणे मग आम्ही हे म्युझियम पुढे वाढवत गेलो. सुभेदार रामजी एक सैन्य अधिकारी पण अत्यंत धर्मभीरू व्यक्तिमत्व. या संग्रहालयात बाबासाहेबांच्या वडिलांच्या या तैलचित्रासमवेत बाबासाहेबांचे जीवनकार्य दर्शविणारा मोठा तक्ता, बाबासाहेबांचं बर्थ सर्टिफिकेटही आहे. बाबासाहेबांच्या 290 वस्तू आपल्याकडे आहेत. भारतरत्न पदकसुद्धा 90 साली जेव्हा मिळालं बाबासाहेबांना, ते सुद्धा माईने आपल्याला दिलेलं. म्हणजे ज्या बेडवरती बाबासाहेबांनी शेवटचा श्वास घेतला तो बेड आहे. आणि अशा प्रत्येक गोष्ट, त्यांचा परिस्पर्श झालेल्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत. 490 पुस्तकं आहेत. पण आम्ही ते नुसतंच मांडून ठेवलेले नाहीत. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आम्ही त्याचं शास्त्रोक्त पद्धतीनं कॉन्झर्वेशनच्या ट्रीटमेंट वगैरे देऊन त्याचं जतन केलेलं आहे. त्यामुळे गेल्या 40 वर्षामध्ये त्या व्यवस्थित राहिलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन संघर्ष म्हणजे मानवतेच्या सर्व दोन बाजू आहेत, ज्या अभ्यासिकेच्या आवारात क्रांतीसूर्य बाबासाहेबांच्या जीवन संघर्षाचे प्रत्यक्ष दर्शन घडविणारे हे प्रेरक छायाचित्र सतत दृष्टीपटलावर येतात. तिथे जीवनाला उद्बोधक कलाटणी मिळणारच. होलोग्राम तयार केलेला आहे बाबासाहेबांचा. तो महाराष्ट्रातला, मला वाटते भारतातला पण कदाचित पहिला असेल. त्यामध्ये 1947 साली बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये केलेलं भाषण आहे. ते भाषण केलेलं ते जर तुम्ही ऐकलं, तर म्हणजे आजच्या परिस्थितीत सुद्धा पॉलिटिकल ह्याच्यामध्ये सुद्धा ते लागू पडेल असं बाबासाहेबांचे शब्द आहेत त्यातले. ते एक नवीन आम्ही आत्ता केलेलं आहे. याच्या पुढचं म्हणजे आम्हाला आता काय करायचं आहे की बाबासाहेबांच्या नावे आंबेडकर सृष्टी निर्माण करायची आहे आम्हाला.
सिम्बायोसिस सोसायटीचा हा संकल्प की आंबेडकर सृष्टी निर्माण करायची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय आणि अभ्यासिका हा त्या आंबेडकर सृष्टीचा लहानसा अंश आहे. सिम्बायोसिसच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय व स्मारकात हे घड्याळ बाबासाहेबांच्या महाप्रयाणाचे सूचक आहे. 6 आणि 12 अंकावरचे हे घड्याळाचे काटे 6 डिसेंबरची आठवण करून देतात. बाबासाहेबांचे वायोलिन, बाबासाहेबांना मरणोपरांत मिळालेला भारतरत्न अवॉर्ड, बाबासाहेबांच्या जीवनातील विविध प्रसंगांवर आधारलेली ही फोटो गॅलरी, स्मारकाला मान्यवरांनी भेटी दिल्याचे प्रसंग, हे सारं काही सिम्बायोसिस सोसायटीने या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय व स्मारकात जपून ठेवले आहे. माई 14 एप्रिल आणि 6 डिसेंबरला म्हणजे 82 पासून ते 2001 पर्यंत त्यांची, नंतर 2 सालापासून त्यांची तब्येत मग वर्षभर बरी नव्हती, तोपर्यंत दर 14 एप्रिल आणि 6 डिसेंबरला त्या इथे एक आठवडा येऊन राहत असायच्या. अनेक वेळा माझ्या घरी पण राहायच्या त्या आणि अगदी आमचे मैत्रीचे संबंध होते. माई साहेब डॉक्टर सविता आंबेडकरांच्या अस्थिफुलांचा हा कलश सिम्बायोसिसच्या मनात असीम आठवणींचा हा ठेवा आहे. शेवटी 2001ला मात्र त्या आल्या, त्या म्हणाल्या मला एकदा शेवटचं येऊन बघायचं आहे. त्यावेळी त्यांना त्या पायऱ्या पण चढता येत नव्हत्या, तर आम्ही त्यांना खुर्चीत बसून नेलं वरती, तर जय भीम म्हणत म्हणत त्यांनी प्रत्येक पायरी चढायला लावली आणि शेवटी गेल्यानंतर पुतळा आत आहे त्याला असा हात लावला आणि त्यांचे डोळे भरून आले. जनमानसाच्या मानसिक बौद्धिक मुक्तीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म दिला, दुःखमुक्तीचा धम्म मार्ग दिला. जीवनाच्या अंधारात चाचपडणाऱ्यांना हा दैदिप्यमान प्रकाशपुंज दिला.